तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की आता इकडे नुपूर ही रस्त्याने चाललेली असते आणि रस्त्यात तिला एकही रिक्षा सापडत नसते. इतक्यात त्या ठिकाणी मल्हार येतो. मल्हार नुपूरला विचारतो, मिस नुपूर, मी लिफ्ट देऊ का तुम्हाला? नुपूर म्हणते, नाही सर, नको, आपले रस्ते वेगळे आहेत. त्यावर मल्हार तिला सांगतो, मिस नुपूर, आपला रस्ता एकच आहे. त्यावर आता नुपूरला आश्चर्य वाटतं आणि नुपूर मल्हारकडे बघू लागते. तर मल्हार नुपूरला सांगतो, अहो म्हणजे त्या दिवशी तुमच्या आईला बघायला मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी माझ्या ज्या क्लायंटकडे चाललो होतो की नाही, मी माझ्या त्याच क्लायंटकडे आज पुन्हा एकदा चाललो आहे. म्हणून म्हणतो, वाटेत तुमचं घर आहे, मी ड्रॉप करतो की तुम्हाला, जर तुम्हाला चालणार असेल तर. त्यावर नुपूर म्हणते, ठीक आहे सर. आणि मग नुपूर मल्हारच्या गाडीत बसते. मल्हार ड्रायव्हरला सांगतो, दादा मॅडमच्या घराकडनं घ्या. त्यावर मग लगेचच ड्रायव्हर होकार देतो. तर मग आता इकडे नुपूरला तहान लागलेली असते. पाणी पिण्यासाठी नुपूर बॉटल बघते, पण बॉटल रिकामी असते, पाणी नसतं. नुपूर ती बाटली ठेवून देते. मल्हार आता स्वतःचं थर्मस चेक करतो, पण मल्हारचं थर्मससुद्धा रिकामं असतं. मग आता मल्हार रस्त्याच्या बाजूने बघत असताना त्याला एक नारळ पाणीवाला दिसतो. मल्हार ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावतो. नुपूर विचारते, काय झालं? मल्हार म्हणतो, मला तहान लागली आहे, आपण थोडं नारळ पाणी पिऊ आणि मग पुढे जाऊ. नुपूर ठीक आहे म्हणते. मल्हार आणि नुपूर खाली उतरतात. मल्हार नारळ पाणी घेतो. नुपूर पहिलं नारळ पाणी पिऊन घेते. नुपूरला जरा बरं वाटतं. त्यानंतर मग ते दोघंजणं गाडीने पुन्हा घरी येतात. आता नुपूर मल्हारला थँक्स म्हणते. मल्हार म्हणतो, कशासाठी? नुपूर सांगते, अहो तुम्ही मला एवढं इथवर ड्रॉप केलं त्याच्यासाठी. मल्हार म्हणतो, अहो मी माझ्या क्लायंटला भेटायला चाललोच होतो ना. त्यावर नुपूर म्हणते, सर मला रिक्षा न मिळणं, तुमचा क्लायंट इथेच राहत असणं, तुम्ही मला सोडायला येणं, हल्ली जरा जास्तच योगायोग जुळून येतात असं नाही वाटत का? त्यावर मग मल्हार हसतो आणि म्हणतो, म्हणजे माझी चोरी पकडली गेली. त्यावर नुपूर म्हणते, हो सर, पकडली गेली. कारण काय आहे ना, तुम्हाला खोटं बोलता येतच नाही ना. आता जेव्हा नुपूर म्हणते तुम्हाला खोटं बोलता येतच नाही, तेव्हा लगेचच मल्हारला आठवतं की त्याने नुपूरपासून केवढं मोठं सत्य लपवलं आहे. त्यानंतर मग आता लगेचच मल्हार म्हणतो, पण मिस नुपूर, एखाद्याच्या भल्यासाठी, एखाद्याच्या चांगल्यासाठी थोडंफार बोललेलं खोटं चांगलं असतं, हो ना? त्यावर नुपूर म्हणते, हो ऑफकोर्स सर. त्यानंतर मग मल्हार आणि नुपूर हे एकमेकांना बाय म्हणतात. मग नुपूर आता तिकडनं निघून जाते. मल्हार म्हणत असतो, मिस नुपूर, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मी प्रयत्न करतच राहीन. तर दुसऱ्या बाजूला आता जिया ही तिच्या रील्स शूट करत असते आणि रीलमध्ये आता ती सांगत असते, तर हे बघा फ्रेंड्स, तुम्ही ह्या अशा सिम्पल क्लोथमध्ये सुद्धा अगदी एलिगंट लुक क्रिएट करू शकता, पण हो तुम्ही मी सांगितलेल्या मेकअप टिप फॉलो केल्या पाहिजे. इतक्यात त्या ठिकाणी मल्हार येतो. मल्हार जियाला विचारतो, मी तुला डिस्टर्ब तर केलं नाही ना? त्यावर जिया म्हणते, माझा ब्रो मला कधीच डिस्टर्ब करत नाही, बोल काय बोलायचं हक्काने बोल. त्याबरोबर तो म्हणत असतो, बघ मला एक गोष्ट सांग, तुझी एखादी मैत्रीण आहे जी तुझी खूप खास मैत्रीण आहे आणि तिचा वाढदिवस आहे, तर तुला तिच्या वाढदिवसाला तिला खूप स्पेशल फील करायचं आहे, तर तू काय करशील गं? त्याबरोबर जिया म्हणते, ओके, पण दादा तुझी ही स्पेशल मैत्रीण नेमकी कोण आहे हे मला कळू शकेल का? त्याबरोबर मल्हार म्हणतो, अगं नाही, म्हणजे तसं माझा मित्र आहे गं, पण तुला विचारायचं होतं ना, म्हणून मी मैत्रीण असं विचारलं. ते सगळं सोड ना यार, तू सांग ना तू काय करशील? त्याबरोबर मग ती म्हणत असते, हे बघ दादा, पहिलं तर ना त्या व्यक्तीला स्पेशल फील करवण्यासाठी मी अख्खा दिवसभर प्रयत्न करेन आणि सगळ्यात पहिली सुरुवात मी रात्री 12 वाजल्यापासून, म्हणजे त्या व्यक्तीचा वाढदिवस सुरू झाल्यापासून करेन. त्या व्यक्तीला पहिलं विश आपल्यातर्फे गेलं पाहिजे, तेव्हाच तर तिला स्पेशल फील होईल ना. त्यावर मल्हार म्हणतो पुढे. त्यावर ती म्हणते, मग मी छान असा मस्त केक मागवेन, दुसऱ्या दिवशी छान फुलांचं डेकोरेशन करेन, तिला छान सरप्राईज पार्टी देईन, तिच्यासाठी मस्त सगळी तयारी करेन. ती व्यक्ती किती स्पेशल आहे ह्याच्यावरती सेलिब्रेशन कसं असेल हे डिपेंड करेल. मल्हार म्हणत असतो, खरं तर नुपूर माझी जबाबदारी आहेत, पण तरीही त्यांना स्पेशल फील करवणंसुद्धा माझं काम आहे. तर आता हे सर्व काही तायडी ऐकते. मग तायडी लगेचच आता ऑफिसमध्ये फोन करते आणि ऑफिसमध्ये ती सांगते, आपल्या सगळ्या एम्प्लॉईंचा डेटा आपल्याकडे आहे, मला एक काम करा, उद्या कोणाचा वाढदिवस आहे हे चेक करून सांगा. तर दुसऱ्या बाजूला आता नुपूर ही रात्रीची अंथरुणावर पडलेली असते. नुपूरला झोप येत नसते. नुपूरला आता तिचे आणि वेदांतचे जुने दिवस आठवत असते. ते दोघंजणं पूर्वी किती मजा करायचे, काय काय करायचे, कसं करायचे, हे सगळं नुपूरला आठवत असतं आणि आता त्यामुळे नुपूरला त्रास होत असतो. नुपूर आता मोबाईल हातामध्ये घेते. 11:55 झालेले असतात.
नुपूर म्हणत असते, वेदांत, मला शब्द दिला होतास, प्रत्येक वाढदिवसाला मला सगळ्यात पहिलं विश रात्री 12 वाजता तू करशील. वेदांत, जर मला दिलेलं कमिटमेंट कंप्लीट करूच शकणार नव्हतास तर का दिलं होतंस रे मला कमिटमेंट, असं म्हणते. आता तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, पण आता तिथे आई झोपलेली असते, त्यामुळे मग ती विचार करते की आता मी इथे बसायला नको. मग आता ती खूप नर्वस असताना तिकडनं बाहेर यायचा विचार करते. ती ठरवते, पण वेदांत, मी सुद्धा ठरवलं आहे, जर तू नसशील ना तर मी माझा वाढदिवस नाही साजरा करणार. आता 1 मिनटं उरला आहे फक्त. वेदांत, पण तू नाही आहेस मला विश करायला. असो, पण ठीक आहे, मी आयुष्यभर अशीच वाट बघेन तुझ्या शुभेच्छांची. इतक्यात आता नुपूरचं लक्ष वरती जातं आणि आता बरोबर 12 वाजता हॅपी बर्थडे असं लिहिलेलं तिला दिसतं. आता ते हॅपी बर्थडे लिहिलेलं वाचून नुपूर खूप खुश होते. नुपूर मनात म्हणत असते, हे ना कुणीतरी तुझ्यासारख्याच आपल्या आवडत्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसाने केलं आहे त्याच्या आवडत्या व्यक्तीसाठी. देवा, आजच्या दिवशी जर तुला मला काही द्यायचं असेल ना तर हेच दे की या 2 व्यक्तींचं प्रेम असंच कायम निरंतर राहू दे आणि यांना हवं असलेलं सुख त्यांना मिळू दे. त्याबरोबर आता लगेचच मल्हार हा ज्या माणसाने ते केलेलं असतं त्या माणसाला पैसे देतो आणि थँक्यू सो मच असं सुद्धा म्हणतो. त्याबरोबर तो माणूस लगेचच तिकडनं निघून जातो. मल्हार म्हणत असतो, मिस नुपूर, तुम्ही या क्षणाच्या साक्षीदार आहात का नाही हे खरोखरच मला माहीत नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही इकडे असाल तर तुमच्या चेहऱ्यावर एखादं छोटंसं स्माईल जरी आलं असेल ना तरीसुद्धा मला खूप येते, कारण तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल मी करू शकलो आहे ह्याचंच मला ग्रेट फिलिंग येईल. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी आता नुपूर देवाला नमस्कार करते आणि ती निघत असते. त्यावेळी तिला आई म्हणते, थांब नुपूर. नुपूर थांबते. आई म्हणते, मला तुझं औक्षण करू दे. नुपूर म्हणते, आई तुम्हाला माहिती आहे ना मी आधीच सांगितलं आहे मी नाही करणार ह्या सर्व गोष्टी. मग त्याबरोबर आता आई म्हणते, माहिती आहे बाळा, मला वाढदिवस साजरा करायचा का नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे, पण तरीही तुला ओवाळून तुझ्या अशाच आयुष्यासाठी तुझ्या भल्यासाठी तुझ्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करणं हे माझं कर्तव्य आहे, ही माझी इच्छा आहे आणि माझा हक्क नाही राहून घेऊ शकत तू माझ्यापासून. ठीक आहे आई, ओवाळ. आणि मग आई आता नुपूरचं औक्षण करते. आता आई नुपूरचं औक्षण करते, त्याबरोबर नुपूरला ती आशीर्वाद देते. नुपूर नमस्कार करते. आई म्हणत असते, नुपूर बाळा अशीच मोठी हो, तुला हवं ते सगळं मिळू दे, कायम आयुष्यात यशस्वी हो. त्याबरोबर त्या ठिकाणी आता लगेचच एक छोटी मुलगी आणि दादा येतात आणि आता नुपूरला विश करतात, हॅपी बर्थडे आत्तू. त्याबरोबर आता नुपूर थँक्यू सो मच असं म्हणत असते. त्याबरोबर आता लगेच ती विचारते, आत्तू तू केक कटिंग कधी करणार. त्यावर नुपूर म्हणते, बघूया संध्याकाळी. त्याबरोबर मग लगेच नुपूर ही म्हणते, बरं चला आता मला उशीर होतोय, मी निघते काय. आणि मग ती तिकडनं ऑफिसला येऊ लागते. त्याबरोबर इकडे आता लगेचच तायडी ही तिच्या माणसाला फोन करून सांगते, मी काय सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात आहे ना, मी जे सांगितलं आहे ते तसंच व्यवस्थित झालं पाहिजे, समजलं ना. ती आली की बरोबर काम व्हायला हवं. ती यायची वेळ झाली आहे, ती आता कुठल्याही क्षणी येऊ शकते, लक्षात ठेव. त्याबरोबर समोरची व्यक्ती सांगते, मॅडम तुम्ही काही काळजी करूच नका, काय करायचं आहे ते मी बघतो आणि अगदी व्यवस्थित कामगिरी फत्ते करतो. मॅडम आली ती मुलगी आली, मी ठेवतो असं म्हणत आता तो फोन ठेवून देतो. आता इकडनं नुपूर चालत येत असते, तर दुसऱ्या बाजूला आता तो माणूस मुद्दामून ट्रकमध्ये जातो आणि आता ती जी मोठीच्या मोठी लाईट असते आता नुपूरच्या अंगावर पाडण्यासाठी मुद्दामून तो त्याचा नट काढतो. आता नुपूर तिकडनं येत असते, वरून लाईट पडत असते. आता अगदी ती लाईट नुपूरच्या अंगावरती पडणारच असते. तायडी बघत असते, तिला आनंद होत असतो की चला आता नुपूरचा खेळ संपणार असं तिला वाटत असतं. त्यावेळी बरोबर मल्हार तिकडे येतो आणि मल्हार नुपूरला खेचतो आणि वाचवतो. त्याबरोबर ती लाईट खाली पडते. तशी आता मल्हार हा नुपूरकडे बघतो, नुपूरसुद्धा मल्हारकडे बघते. दोघंजणं एक क्षणभर एकमेकांकडे बघतात. आता मल्हार रागाने नुपूरला बाजूला करतो, मागे सरतो आणि आता तो ताबडतोब तो त्या लाईटवाल्याकडे येतो आणि त्या लाईटवाल्याला आता मल्हार विचारतो की अक्कल वगैरे आहे का नाही तुला,
नुपूर मात्र इकडे आता खूपच जास्त घाबरलेली असते, तिला भीती वाटलेली असते चांगलीच. तर मल्हार त्याला म्हणत असतो, काय केलंस आहे तू? खाली उतर, पहिला खाली उतर, त्या टॅम्पूतनं खाली उतर. तसा लगेचच तो घाबरतो आणि आता तो घाबरत खाली उतरतो आणि म्हणत असतो, सॉरी साहेब, सॉरी. त्यावर मल्हार म्हणतो, अरे इतका हलगर्जीपणा कसा करू शकतोस तू तुझ्या कामात? अक्कल नाही आहे का तुला? हां, जर आता ही लाईट कोणाच्या अंगावर पडली असती, कोणाचा जीव गेला असता, तर मी काय केलं असतं? मल्हार आता त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, कळत नाही तुला? काम व्यवस्थित करता येत नसेल तर काम करता कशाला रे? त्याबरोबर आता तो म्हणत असतो, सर खरंच सॉरी. त्यावर मल्हार म्हणत असतो, काय सॉरी बोलतोयस? कसं केलंस हे? त्याबरोबर आता तो घाबरतो आणि म्हणत असतो, साहेब ते मी. त्याबरोबर आता इकडे तायडी मात्र खूप घाबरते, तिला वाटतं आता हा माझं नाव घेतो की काय. त्याबरोबर आता खरोखर तो तायडीचंच नाव घेणार असतो आणि आता तो म्हणत असतो, साहेब मी ते त्याबरोबर त्या ठिकाणी आता लगेचच तायडी येते आणि म्हणू लागते, काय रे इतका हलगर्जीपणा कामात? हा हलगर्जीपणाच मल्हार साहेबांना आवडत नाही, समजलं ना? मल्हार सोड त्याची कॉलर. तसा मल्हार कॉलर सोडतो तर लगेचच आता ती म्हणू लागते, चल निघीकडनं, चालता हो. आणि हो, एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवायची, आजच्या नंतर पुन्हा कधीच कंपनीकडे फिरकायचं सुद्धा नाही. आम्हाला तू आमच्या नजरेसमोरही नको आहेस, समजलं का तुला? अकला वगैरे आहेत का नाही? अरे आता कोणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर चल निघीकडनं. त्याबरोबर तो निघून जातो. तशी लगेचच आता नुपूरला मल्हार येऊन विचारतो, मिस नुपूर तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलेलं वगैरे तर नाही आहे ना? नुपूर म्हणते, नाही सर मी ठीक आहे. आणि मग ती तिकडनं आता आतमध्ये चाललेली असते. आता नुपूरचा मोबाईल बंद पडलेला असतो, मोबाईल काही तिचा चालत नसतो. ती विचार करत असते, अरे यार ह्या मोबाईलला आज बरोबर काय झालं आहे? इतक्यात आता सगळेजण नुपूरवरती ते जे कागद उडणारा फवारा असतो तो मारतात आणि तिला हॅपी बर्थडे टू यू असं जोरात विश करतात. आता नुपूर आजूबाजूला बघते तर संपूर्ण छान डेकोरेशन केलेलं असतं. आता त्या ठिकाणी मल्हार टाळ्या वाजवत येतो आणि मल्हार नुपूरला विश करतो, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे मिस नुपूर, हॅपी बर्थडे टू यू. मग आता तिकडे केक वगैरे आणला जातो. आता केक वगैरे बघून नुपूर ही खुश होत नाही, तर मल्हार हा नुपूरला म्हणत असतो, मिस नुपूर. त्याबरोबर नुपूर ही मल्हारला लगेचच सांगून टाकते, सर मी वाढदिवस साजरा करत नाही. आता नुपूरने मी वाढदिवस करतच नाही असं म्हटल्यावर सगळेच जण नुपूरकडे बघायला लागतात. तर लगेचच आता नुपूर ही म्हणत असते, दमयंती तुला तर माहीत होतं ना की मी वाढदिवस साजरा करत नाही म्हणून, मग तू का नाही सांगितलं सगळ्यांना? त्याबरोबर मग दमयंती गप्प बसते. त्याबरोबर लगेचच नुपूर ही मल्हारला सांगू लागते, सॉरी सर, पण वेदांत गेल्यानंतर मी पुन्हा कधीच वाढदिवस साजरा केलेला नाही आहे. त्यावर मल्हार म्हणतो, तुम्ही नका करू मिस नुपूर, हे सगळं आम्ही करतो आहे तुमच्यासाठी. आणि हे बघा काय फरक पडतो वाढदिवस. पण नुपूर म्हणते, सॉरी सर मला नाही करायचं आणि प्लीज नको. त्याबरोबर आता मल्हार मग गप्प बसतो. नुपूरचा फोन चालू होत नसतो, त्यामुळे नुपूर फोन स्विच ऑफ करते. त्याबरोबर मल्हार नुपूरला म्हणत असतो, मिस नुपूर, फोन जेव्हा हँग होतो ना तेव्हा त्याला रिस्टार्ट करायचं असतो आणि माणसाचं सुद्धा तसंच असतं. माणसाने आयुष्यसुद्धा रिस्टार्ट करायचं असतं मिस नुपूर. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे, शुभेच्छा घ्या. आता इकडे नुपूर ही मनातल्या मनात विचार करते, मल्हारने आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मल्हार विचार करत असतो, मिस नुपूर तुम्ही जर आज माझ्याकडून शुभेच्छा घेतल्यात तर मी पास झालो तुमची काळजी घेण्यात, नाहीतर फेल असंच होईल. तर इकडे नुपूर विचार करते, मी जर मल्हार सरांच्या शुभेच्छा नाही घेतल्या तर एवढ्या लोकांसमोर त्यांना अपमानित केल्यासारखं होईल. त्याबरोबर आता नुपूर ही मल्हारच्या त्या हाताकडे बघत असते. नुपूरने अजून तरी मल्हारला हात मिळवलेला नसतो. मल्हार नुपूरकडे बघत असतो. तोपर्यंतच त्या ठिकाणी तायडी येते आणि तायडी आता मल्हारला म्हणते, मल्हार अरे जर नसेल तिला इच्छा तर असं फोर्स करणं चुकीचं आहे ना, का उगाच तू फोर्स. आता तोपर्यंतच लगेचच ती हात मिळवते मल्हारला आणि थँक्स सर असं म्हणते. आता नुपूरने मल्हारच्या शुभेच्छा घेतल्या हे बघून तायडीला खूपच जास्त राग आलेला असतो आणि तिचे डोळे आता रागाने लाल झालेले असतात. त्याबरोबर आता नुपूरने शुभेच्छा घेतल्याचा सगळ्यांना आनंद होतो. तर मल्हार म्हणतो, तर आजचा दिवस
नुपूर केक कापते की नाही हे महत्त्वाचं नाही, पण आजचा दिवस आपण सगळे सेलिब्रेट करतो आहे, ही मुमेंट सेलिब्रेट करतो आहे हे महत्त्वाचं आहे. सो पुन्हा एकदा हॅपी बर्थडे नुपूर, हॅपी बर्थडे मिस नुपूर, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. तर गाईज आपण आता हा मुमेंट सेलिब्रेट करणार आहोत. केक कोण कापणार हे महत्त्वाचं नाही आहे, पण आपलं सेलिब्रेशन होणार हे महत्त्वाचं आहे. त्यावर मग पुन्हा सगळे टाळ्या वाजवतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.